जे आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावरती आम्ही का मत व्यक्त करणार? मी मत व्यक्त करणार. आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं, एवढंच मी सांगू शकतो. ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्या, हे लक्षात घ्या तुम्ही. माझ्याकडे कोणती नावं नाही, कोण कोणत्या पक्षात जात आहे, कोण कोणत्या पक्षात जात नाही. शिवसेना नाशिक मधली अत्यंत खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे. काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं. ही आता नावं येत आहेत, नावं येत राहतील. पुढल्या आठवड्यात मी नाशकात जाईन तेव्हा मला सत्य कळेल. आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे. पक्षाला अडचणीची ठरणारी ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षानं दूर केलं, एवढंच मला माहिती. फार लहान विषय आहे. नाशिक मधली शिवसेना, नाशिक मधले शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे जागेवरच आहे. मला त्यांचं नाव आहे असं कळलं, पण त्यांचं माझं काय बोलणं झालं नाही. ते आधी दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेले होते. आमच्याकडे आहेत, पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात. योगेश गोलंबे पक्षाचे उमेदवार होते, त्यांचे चिरंजीव. त्यांच्यासाठी ती जागा आम्ही संघर्ष करून मिळवली. ते उत्तम प्रकारे निवडणूक लढले. त्यांची प्रकृती सध्या बरी नाही, त्याच्यामुळे ते सक्रिय नाही. त्याचा फार मोठा इश्यू करतात. प्रवेश वगैरे होऊ द्या ना, मग बोलू ना, कोण गेलेत कोण नाही गेलेत. तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझं सकाळीच चर्चा झाली. स्वतः त्यांनी मला फोन दिला की आमची नावं येत आहेत, आम्ही पक्षाबरोबरच आहे. असंख्य नावं जी तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतोय. अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का? आणि धचा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का? अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकलं. धीरूभाई अंबानी हे या देशातले एक महत्वाचे उद्योगपती आहे. या देशामधला जो उद्योग व्यवसाय, व्यापार, याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम धीरूभाई अंबानीने त्या काळामध्ये केलं. हे सत्य आहे. आज जे साम्राज्य आहे रिलायन्सचं, त्याचे पायोनियर धीरूभाई आहे. आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा, कोण चोऱ्या करतंय, कोण काय करताय, पण धीरूभाईंच्या मागे कधी ईडी लागली नव्हती किंवा धीरूभाईंच्या कारखान्याला कधी जप्ती आली नव्हती. एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं, एवढंच मी सांगू शकतो. आता जे सगळे भाजपबरोबर गेलेले आहेत, साखर कारखानदार, जरंडेश्वर असेल, अन्य असेल, त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या. त्याच्यामुळे चोऱ्या, माऱ्या, लांड्या, लबाड्या व्यवसायात, राजकारणात कोण करताय ते लोकांना माहिती आहे. अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. शिंदेचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत. मी वारंवार सांगते, तुम्ही लक्षात घ्या. निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहाने हा वेगळा गट स्थापन केला. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी, मराठी माणूस कमजोर करण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी. आणि शिंदे त्याला बळी पडले. त्यांचा एक गट आहे, प्रचंड पैसे आहेत, बेहिशोबी भ्रष्टाचाराचा पैसा आहे. MMRDच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 3,000 कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी. गणित करा तुम्ही, लहानपणी गणित होते ना आपल्याला. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी. महिन्याला MMRDची 119 टेंडर निघतात मोठे साधारण. किती कोटीचा व्यवहार असतो हा? हे पैसे राजकारणात आणतात, माणसं विकत घेण्यासाठी आणतात, पक्ष फोडण्यासाठी आणतात. तर त्याच्यामुळे ते काय करतात, ही पैशाची ताकद, ही सत्तेची ताकद. आमची ताकद ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे. आमचा मेळावा, शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा, हा त्याच पद्धतीनं होईल, जोरात आणि जोशात. षण्मुखानंद हॉल. तू कोण? 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस. मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालाय. आम्हाला माहित नाही काय? ते असे आम्हाला धमक्या देऊ नका. गेलात ना अजित पवार बरोबर, शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात, अजित पवारांबरोबर गेलात.
ठीक आहे, या अशा धमक्या द्यायच्या नाही. आम्ही प्रामाणिक लोक आहोत, आम्ही चोर लफंगे नाही आहोत. आमचा प्रश्न इतकाच आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, लोक वाहून गेले. तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार? हा, तुम्ही 2-3 वेळा आमदार आहात ना, बघा किती वेळा आमदार आहात. अनेक काळापासून तो पूल बंद आहे, पर्यटकांना बंदी आहे, तरी तिथे पर्यटक जात होते. काय करताय? तुमचं लक्ष कुठे आहे? लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे. पालकमंत्री फक्त टॉवर्स उभे करतायत पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे, आणि बिल्डरांना मदत करतायत. गरिबांसाठी पूल बांधलेत का? हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं. ठीक आहे, आज सत्ता आहे तुमची. भारतीय जनता पक्षाचे फडणवीस असतील, अमित शहाच्या पक्षाचे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे फक्त निवडणुकीतच बिझी असतात, जनतेच्या कार्यात आहेत का नाही? अहमदाबादमध्ये मृत्यूचं तांडव सुरू. अहमदाबादला विमान कोसळलंय, 200-300 लोक मरण पावलेत. आणि जय शाह दुबईमध्ये त्या क्रिकेटच्या मैदानावर कुठली मॅच सुरू होती? हा, साऊथ आफ्रिका. हा, असे 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 लोक इथे रडतायत. आग लागले, लोक जळून गेली, विमान पडले. आणि हे क्रिकेटच्या ग्राउंडवर मोदी सायप्रसला, हे आम्हाला शिकवतायत.